उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेण्याच्या तयारीत आहेत असा आरोप विनायक राऊतांनी केलाय। तर आमचा अजेंडा खुर्ची नाही असं प्रत्युत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले। तर एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये असल्यानं त्यांच्या वतीने मी दिल्लीत आल्याचं उदय सामंत यांनी सांगितलंय। उदय सामंत यांच्याकडून ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। तर उदय सामंत एकनाथ शिंदेंची जागा घेण्याच्या तयारीत असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलंय। राजकारण तर 100% आहे। आता एकनाथ शिंदेंची जागा जो उदय सामंत हे घेण्याच्या तयारीत आहेतच। त्यामुळे आत्ताच नव्हे तर यापूर्वी सुद्धा दिल्लीचे दौरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर उदय सामंतांनी अनेक वेळा केले होते। नव्हे तर एकनाथ शिंदे ज्या वेळेला रागावून बसले होते मुख्यमंत्री पदावर, त्यावेळेला उदय सामंतांनी त्यांच्या पक्षातल्या 20 जणांचा गट तयार करून उपमुख्यमंत्रीपद ताब्यात घ्यायचा प्रयत्न केलेच होते। त्यामुळे एकनाथ शिंदेनं आता दिल्लीवारी हे करणं यापुढे डोईजड जाणार आहे। एकच मी सांगतो, आज बघा, आज चांगला दिवस आहे आणि रोज राजकारणाला रोज आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही टीम म्हणून काम करतोय। देवेंद्रजी, मी काय, अजित दादा, आम्ही टीम म्हणून काम करतोय। पदवर खाली होतात, पण आमचा अजेंडा काय, सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं हा आमचा अजेंडा आहे। आमचा अजेंडा ज्याने आम्हाला खुर्चीत बसवलंय त्यांचे प्रश्न सोडवणं, त्यांचे प्रश्न शोधणं, त्याचं निराकरण करणं हा आमचा। त्यांच्या वतीनं मी इथं आलेलो आहे। एकनाथ शिंदे साहेबांना पंढरपूरला संत नामदेव यांच्या नावानं जो प्रतिष्ठेचा पुरस्कार असतो तो तिथल्या सगळ्या विश्वस्तांनी दिलेला आहे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे साहेब त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्याच्यामुळे त्याचा अर्थ दुसरा कुठचा कोणी काढू नये ही माझी विनंती आहे।